उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये काल तुम्ही बघितलं की चंदगड तालुक्यामध्ये सुद्धा तिथल्या आमदार शिवाजीराव पाटलांनी प्रस्ताव घेऊन जावा। म्हणजे पूर्वी काही माणसं म्हणायची की मला ते द्या, आम्ही 12 जिल्ह्यातले लोक शेतकरी म्हणतोय की 12 जिल्ह्याला ज्या पद्धतीनं हा 86,000 कोटीचा प्रकल्प होणार आहे त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहेत। पण आज प्रथमतः जर आम्ही जर इथे एकत्र झालो असो तर यात बघितलं असेल तर हे माझी उपमहापौर आहेत, हे माजी सभापती आहेत, नगरसेवक आहेत। कोल्हापुरातले जास्त करून नगरसेवक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। कोल्हापूर शहरातील काही मंडळींचं असं मत आहे की बाबा शक्तीपीठ महामार्ग गेला पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर कोल्हापूर पासून सांगलीपर्यंत म्हणजे सांगली जिल्हा कृष्णा आणि पंचगंगेच्या नदीवर जे पूल होणार आहेत, या पूल आणि त्याच्या होणाऱ्या भरावाच्यामुळं कोल्हापूर शहराच्या पाण्यामध्ये पातळीची फूट वाढू शकते। आज जर बघितलं राष्ट्रीय महामार्गामध्ये जे पूल केलेत त्या पूल केल्यानंतर 2005-2006 दोन्ही सालामध्ये कोल्हापूर निम्म पाण्याखाली गेलं तर जास्तीत जास्त कोल्हापूर पाण्यामध्ये जाणार आहे। यासाठी आम्ही आज आई अंबाबाईला करवीरची आमची निवासिनी आई अंबाबाई आमचं जागृत देवस्थान यांना आम्ही साकडं घालतोय की देवाभाऊ देवेंद्र फडणवीस आणि या महाराष्ट्राच्या सरकारला बुद्धी दे आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द कर।